माझे लग्न ज्या घरात झाले होते त्या घराबद्दल मी अगोदरपासूनच खूप काही ऐकून होते. लोक बोलत होते की माझी होणाऱ्या सासूचा स्वभाव खूप कडक आहे. त्यांच्या घरात प्रत्येक काम नियमाने वेळेवर होत असतात. लग्नानंतर जेव्हा मी त्या घरात थोरली सून म्हणून आले, तेव्हा माझ्या मनात भीती आणि आशा दोन्ही होते. माझ्या नवऱ्याचे नाव राहुल होते. पहिल्या नजरेतच ते मला खूप शांत आणि समजूतदार व्यक्ती वाटले. पण वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे होते. खरं सांगायचं तर मला लग्नच करायचं नव्हते. पण आई-बाबांनी मला खूप समजून सांगितले की मोठे श्रीमंत कुटुंब आहे आणि थोरल्या मुलाशी लग्न झाले तर तुझे आयुष्य आरामात आणि मान-सन्मानात जाईल. मी पण नशीब मानून या स्थळासाठी होकार दिला आणि या नवीन नात्याचा स्वीकार केला. लग्नाच्या पहिल्या रात्री मला माझ्या नवऱ्यासोबत खूप गप्पा मारायच्या होत्या, बोलायचे होते. पण राहुल खोलीत आले आणि आलेले हसून म्हणाले, "मी खूप थकलो आहे. उद्या सकाळी लवकर मला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. त्यामुळे मला पण आराम करायचा आहे." मला हे सगळे जरा विचित्र वाटले, पण मी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी मला समजले की माझा नवरा राहुल परदेशात गेले आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असे अचानक मला सोडून जाणे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मी त्यांना खोलीत एकटे असताना विचारले, की "एवढ्या लगेच का परत निघाला आहात?" ते फक्त एवढंच म्हणाले, की "काम खूप महत्त्वाचे आहे आणि ते लवकरच परत येतील." जाताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "देवाने तुझ्या नशिबात खूप छान लिहिले आहे. फक्त थोडे धैर्य ठेव." त्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनाला थोडी शांती तर मिळाली, पण मन पूर्णपणे शांत झाले नव्हते. जाता जाता मला एक गोष्ट बोलले होते, "जर कुठल्या गोष्टीची गरज लागली तर माझ्या धाकट्या भावाला अनिलला सांग, तो तुझी मदत नक्की करेल." अनिल माझा धाकटा दीर होता. लग्नाच्या वेळी मी एक गोष्ट नोटीस केली होती, की तो सारखा माझ्याकडे बघत होता. पण मी नवी नवरी बघण्याची उत्सुकता म्हणून दुर्लक्ष केले होते. राहुल परदेशात निघून गेले. मी विचार केला होता की जाताना ते एकदा तरी नक्की वळून माझ्याकडे बघतील. पण त्यांनी असं काहीच केले नाही. मी शांतपणे घरी परत आले. ती मोठी खोली आता खूप भकास मोकळी वाटायला लागली होती. त्याच दिवशी माझ्या सासूने मला सांगितले, की पुढचे काही दिवस घरात पाहुणे येत जात राहतील. त्यामुळे तू घरातली कामं लवकरच करायला सुरुवात कर. लग्नानंतर आठवड्याच्या आतच मी घरातली कामे आणि घरची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. एक दिवस मी किचनमध्ये काम करत होते. तेव्हा माझा धाकटा धीर अनिल किचनमध्ये आला आणि हसत म्हणाला, "वहिनी, जर कुठल्या गोष्टीत मदत पाहिजे असेल तर मला सांग." मी त्याला नकार दिला, पण तो तिथेच उभा राहून माझ्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागला. त्याने माझ्या साडीची प्रशंसा केली. तेव्हा मी त्याचे आभार मानले आणि माझ्या कामाला लागले. पण नंतर त्याने माझे नाव घेतले आणि ते मला अजिबात आवडले नाही. मी शांत पण कठोर आवाजात म्हणाले, "अनिल भाऊजी, मला नावाने नाही तर वहिनी म्हणून आवाज देत जा." तो हसून लगेच म्हणाला, "ठीक आहे वहिनी," आणि विषय तिथेच संपवला. त्यानंतर पण तो माझी घरातल्या छोट्या मोठ्या कामात मदत करीत राहिला. जर बाहेर कुठे गेला तर मला विचारत असायचा, की बाहेरून काही आणायचं आहे का? जर मला कधी माहेर जायचं असेल तर गाडी काढून मला घेऊन जायचा आणि रस्त्यात माझ्याशी गप्पा मारत असायचा, म्हणजे माझे मन लागून राहील. त्याला सवय होती की तो प्रत्येक गोष्ट हसण्यात घेत असायचा. कितीतरी वेळा मला त्याचे बोलणे फालतू वाटायचे, पण त्यात मला असुरक्षित वाटेल अशी कुठली गोष्ट नसायची. हळूहळू मला समजले की माझ्या धीराचा स्वभावच असा आहे की तो वातावरण हलके करण्याचा प्रयत्न करत असायचा. त्याचा स्वभाव मनमिळावू आणि आनंदी आहे आणि दुसरीकडे माझ्या नवऱ्याचा स्वभाव त्याच्या खूप उलट होता. त्यांना परदेशात जाऊन खूप दिवस झाले होते, पण त्यांचा फोन कदाचितच 1-2 वेळा आला असेल. जेव्हा मी कधी फोन करायचे तेव्हा मला म्हणायचे की "मी कामात खूप बिझी आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो." मी स्वतःला खूप समजवण्याचा प्रयत्न करायचे, तरी पण मन उदास होत असायचे. एक दिवस मी माझ्या सासूला म्हणाले, "आई, राहुल लगेच का परत गेले?" त्या म्हणाल्या, "कंपनीत खूप महत्त्वाचे काम होते, म्हणून त्यांना जायला लागले." त्यांचे बोलणे ऐकून मी शांत बसले, पण माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठले होते. या काळात अनिलला जाणवले की मी खूप उदास राहायला लागले आहे.
म्हणून ते मला हसवण्याचा प्रयत्न करायचे. तर कधी माझ्यासाठी चहा करून घेऊन यायचे, तर कधी म्हणायचे, "वहिनी, बाहेर अंगणात येऊन बस, तुझे मन हलके होईल." त्यांच्या बोलण्याने माझा एकटेपणा थोडा कमी जरूर व्हायचा, पण मी कायम माझ्या मर्यादेची काळजी घेत होते. घरात सगळ्यात जास्त भीती मला माझ्या सासूची वाटत असायची, कारण त्या खूप कडक होत्या. एक दिवस मला सकाळी अर्धा तास उशिरा जाग आली. मी घाबरून बाहेर आले, तर त्या माझ्यावर खूप ओरडल्या. मी काही न बोलता खाली मान घालून त्यांचा ओरडा ऐकत उभी होते. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, पण मी त्यांना उलट उत्तर दिले नाही. तेवढ्यात माझा धाकटा दीर अनिल खोलीतून बाहेर आला आणि त्यांच्या आईला खूप छान समजून सांगत म्हणाला, "आई, जर आज वहिनीकडून चूक झाली असेल तर तिला समजावून सांग, पण एवढी चिडू नकोस. तिच्यासाठी नवीन जागा, नवीन घर आहे. हळूहळू ती सगळे शिकेल." माझ्या सासूला त्यांच्या मुलाचे असे बोलणे आवडले नाही, पण अनिलने त्याच्या आईशी वाद घातला नाही. फक्त एवढंच म्हणाले, "आई, घरात प्रेम, आपलेपणा राहिला तर घरातली कामं पण छान होतील." मी हे बघून हैराण झाले की त्यांनी किती शांतपणे त्यांच्या आईला समजावून सांगितले होते. त्या दिवसानंतर माझ्या सासूचा राग जरा जास्तच वाढला. त्यांना वाटू लागले की अनिल प्रत्येक कामात माझी जरा जास्तच मदत करतो. पण खरं तर अनिलचा स्वभावच घरातल्या सगळ्यांसोबत असाच होता. माझी सासू आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आमच्या दोघांवर बारकाईने लक्ष ठेवायला लागली. दुसरीकडे मला या गोष्टीचे सुद्धा आश्चर्य वाटू लागले की माझा नवरा राहुल असा का वागत असेल. मी कित्येक वेळा रात्री एकटी बसून विचार करत असायचे की लग्न झाल्या झाल्या कुठला नवरा आपल्या बायकोला सोडून इतक्या दूर कसा काय जाऊ शकतो. एकदा संध्याकाळी मी अंगणात बसले होते. अनिलने बघितले की मी खूप उदास आहे. तसा तो मला म्हणाला, "वहिनी, जर उदासपणा वाटत असेल तर कधी कधी बोलण्याने सुद्धा उदासी दूर होते." मी पहिल्यांदाच त्याच्याशी नीट बोलत म्हणाले, "मला कळतच नाही की राहुल माझ्यापासून इतके दूर का आहेत." अनिल थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, "माझा दादा एक जबाबदार व्यक्ती आहे. बहुतेक कामाचा लोड वाढला असेल. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल." त्याच्या आवाजात विश्वास होता, पण डोळ्यात एक वेगळं सत्य लपलेलं मला तरी दिसलं. मात्र त्यावेळी मला समजलं नाही की त्याला काय बोलायचं होतं. त्याच रात्री मी ठरवलं की मी स्वतःच्या मनाला मजबूत बनवीन आणि या घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण इमानदारीने पूर्ण करीन. मग परिस्थिती कशी का असेना. माझे दैनंदिन आयुष्य आता एक वेगळ्या हिशोबाने चालू लागलं होतं. सकाळी लवकर उठणे, सगळ्या घराची जबाबदारी सांभाळणे आणि रात्रीपर्यंत स्वतःला व्यस्त ठेवणे, हेच माझं आयुष्य बनलं होतं. राहुलकडून आता पहिल्यासारखे फोन येण्याचे खूप कमी झाले होते. ते आता कधीतरीच फोन करायचे आणि सांगायचे की आता काम खूप आहे, असं म्हणून ते फोन ठेवून द्यायचे. मला पण असंच वाटायचं की खरंच त्यांना खूप काम आहे. इकडे अनिल माझ्याशी नेहमीसारखा वागत होता. तो कधीकधी मला धीर द्यायचा, तर कधीकधी माझी बाहेरची कामं स्वतः करायचा आणि मला त्रास जास्त होणार नाही याची काळजी घ्यायचा. मला राग येईल किंवा वाईट वाटेल असं तो कधीच वागला किंवा बोलला नाही. उलट तो मला मान सन्मान द्यायचा. एक दिवशी दुपारी मी अंगणातल्या झाडांना पाणी घालत होते. तेवढ्यात अनिल ऑफिसवरून लवकर घरी आला. त्याच्या हातात काहीतरी सामान होते. तो हसत म्हणाला, "बाजारात येताना गरम गरम जिलेबी दिसली, म्हणून म्हटलं घरी घेऊन जाऊया." मी म्हणाले, "याची काही गरज होती?" तो म्हणाला, "कधी कधी गरज नसताना सुद्धा घरात आनंद वाटला पाहिजे." तेवढ्यात माझी सासू बाहेर आली आणि अनिलकडे बघत म्हणाली, "सूनबाईची काळजी सोडून स्वतःच्या कामावर लक्ष दे." अनिलने ती गोष्ट हसण्यावारी नेली आणि वाद टाळला, पण मला समजले होते की माझ्या सासूला त्याने मला मदत केलेली अजिबात आवडत नाही. त्याच संध्याकाळी शेजारच्या काही बायका घरी आल्या. बोलता बोलता त्यांनी मला विचारलं की राहुल कधीपर्यंत माघारी येणार आहे. मी त्यांना नीट उत्तर देऊ शकले नाही. तेवढ्यात माझी सासू म्हणाली, "त्याचं काम पूर्ण झालं की तो येईलच." पण हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती मला जाणवली. त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात वारंवार एकच विचार येत होता
की अशी कुठली गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवली जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी साफसफाई करत असताना मला स्टोअरूममध्ये एक जुनी फाईल सापडली. मी ती फाईल उघडणार तेवढ्यात पाठीमागून माझी सासू आली. त्यांनी पटकन माझ्या हातातून ती फाईल हिसकावून घेतली आणि म्हणाल्या, "हे महत्त्वाचे कागदपत्र आहेत. त्यांना हात लावण्याची गरज नाही." त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे जाणवत होती. आज पहिल्यांदा मला या गोष्टीची जाणीव झाली की या घरात काहीतरी असं गुपित आहे ज्याचा संबंध राहुलशी आहे. संध्याकाळी अनिल घरी आले आणि त्यांनी मला बघितले की मी शांत बसले होते. तेव्हा त्यांनी मला विचारलं, "काय झालं वहिनी?" मग मी त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. अनिल काही वेळासाठी शांत बसले. मला असे वाटले की त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण ते स्वतःला थांबवत होते. मग ते फक्त एवढंच म्हणाले, "वहिनी, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका." त्यांचे असे बोलणे मला अजूनच कोड्यात टाकत होते. जर का घरात सगळं काही ठीकठाक असेल तर माझ्यापासून सगळेजण काहीतरी का लपवत होते? 2 दिवसांनंतर माझ्या माहेरातून फोन आला. माझ्या आईने मला विचारलं, "बाळा, तू खुश तर आहेस ना?" मला त्यांना टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून मी त्यांना हसत म्हणाले, "इथे सगळं ठीक आहे." पण फोन ठेवल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात अनिल बाहेरून आले. त्यांनी बहुतेक माझ्या डोळ्यातले अश्रू बघितले, पण त्यांनी काही विचारलं नाही. त्यांनी फक्त एक ग्लास पाणी मला दिलं आणि म्हणाले, "खंबीर लोक वाईट वेळेसुद्धा हार मानत नाहीत." त्यांच्या त्या बोलण्याने मला थोडा धीर आला. त्याच रात्री अचानक राहुलचा फोन आला. मला वाटलं बहुतेक आज ते माझ्याशी निवांत बोलतील, पण त्यांनी फक्त घरातली हालहवा विचारली आणि लगेच फोन ठेवून दिला. त्यांनी फोन ठेवायच्या अगोदर मला असं जाणवलं की त्यांच्या आजूबाजूला लहान मुलांचा आवाज येत होता. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात फोन कट झाला. मी त्या रात्री खूप उशिरापर्यंत जागून हाच विचार करत राहिले की तिथे लहान बाळाचा आवाज कुठून आला असेल. नक्की मी बाळाचा आवाज ऐकला का मला तसा भास झाला होता? दुसऱ्या दिवशी सकाळी ही गोष्ट मी अनिलला सांगितली. माझं बोलणं ऐकताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग अचानक बदलला. त्यांनी मान खाली घातली आणि थोडा वेळ शांत बसले. मग त्यानंतर थोडं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, "बहुतेक दादाच्या बाजूला शेजाऱ्यांच्या कोणाचं तरी लहान मुलं असेल." पण मला जाणवलं की त्यांच्या डोळ्यात एक वेगळं सत्य होतं. माझ्या डोक्यात आता एकच प्रश्न वारंवार फिरत होता. तो म्हणजे अनिल नक्की माझ्यापासून काय लपवत आहेत? त्यांनी माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर का दिले नाही? जर का सगळं ठीकठाक असेल तर मग त्यांच्या चेहऱ्याचा रंग अचानक का बदलला? त्या रात्री उशिरापर्यंत मला झोपच लागली नाही. अनिलचं बोलणं आणि राहुलचं शांत राहणं या दोन्ही गोष्टी माझ्या डोक्यात घुमत होत्या. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठले आणि घरातल्या कामाला लागले. सासू माझ्यासोबत रोजच्यासारखीच वागत होती, पण आता मला जाणीव झाली होती की त्यांचं माझ्यावर जरा जास्तच लक्ष होतं. मी जिथे जिथे जात होते तिथे तिथे त्यांची नजर माझ्यावर असायची. मी ठरवलं होतं की घाई गडबड न करता शांतपणे मी यामागचे सत्य शोधून काढणार. त्या दिवशी दुपारी अनिल ऑफिसवरून घरी आले. ते रोजच्यासारखे शांत दिसण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. त्यांनी मला विचारलं, "वहिनी, तब्येत ठीक आहे ना?" मी फक्त एवढंच म्हणाले, "मी ठीक आहे, पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे." त्यावर अनिल थोडा वेळ शांत बसले आणि मग म्हणाले, "कधी कधी काही गोष्टी वेळ आल्यावर सांगितल्या जातात." मी त्यांना विचारलं, "असे कुठले सत्य आहे ज्यापासून सगळेजण घाबरत आहेत?" या प्रश्नावर ते माझ्याकडे बघत राहिले, पण काही बोलले नाहीत. तेवढ्यात माझ्या सासूने त्यांना आवाज दिला आणि ती गोष्ट तिथेच थांबली. त्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरी काही पाहुणे आले. सगळेजण बोलत होते, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की जसा राहुलचा विषय निघायचा तसा माझी सासू तो विषय बदलत असायची. आता मात्र ही गोष्ट मला जरा जास्तच विचित्र वाटू लागली होती.
त्या रात्री मी टेरेसवर बसले होते. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन बघितला तर तो राहुलचा होता. ते बघून मला आनंद झाला. मी पटकन फोन उचलला, पण यावेळी देखील त्यांनी फक्त घराची हालहवा विचारली आणि एवढेच म्हणाले की आता जास्त बोलू शकत नाही. तरीसुद्धा मी त्यांना विचारले, तुम्ही माझ्याशी नीट का बोलत नाही? त्यावर थोडा वेळ शांत बसून ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव, वेळ आल्यावर सगळं तुला समजेल. असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. त्यांचं हे बोलणं मला तर एक मोठं कोडं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी मी स्टोअर रूमची साफसफाई करत होते. तिथे एक जुना बॉक्स दिसला. तो बॉक्स बाजूला करताना काही कागद खाली पडले. मी ते कागद उचलणार तेवढ्यात माझी सासू तिथे आली. त्यांनी पटापट ते कागद गोळा केले आणि म्हणाली, जुन्या कागदात उगीच वेळ वाया घालवू नकोस. असं बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती मला स्पष्ट दिसत होती. मला समजून चुकलं होतं की त्या माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या संध्याकाळी अनिल माझ्याजवळ आले आणि म्हणाले, वहिनी, जर का तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर त्याबद्दल घाई गडबडीत लगेच निर्णय घेऊ नका. मी त्यांना म्हणाले, मला निर्णय नाही, तर मला सत्य जाणून घ्यायचे आहे. अनिलने मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, मला असं वाटतं की तुम्हाला दुःख होऊ नये, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या मी एकट्याने सांगण्याने त्रास अजूनच वाढेल. त्यांचं हे बोलणं ऐकून मला अजूनच जास्त टेन्शन आलं. 2 दिवसांनी अचानक आमच्या घरातल्या लँडलाईनवर एक फोन आला. माझ्या सासूने तो फोन उचलला. त्यावेळी मी किचनमध्ये होते, पण त्यांचा आवाज मला स्पष्ट येत होता. त्या वारंवार बोलत होत्या, आत्ता नको, आत्ता तिला काही सांगू नकोस, वेळ येऊ दे. त्यांचे ते बोलणे ऐकून माझे पाय जागेवरच थांबले. मला बघताच त्या अचानक चळपापल्या. आता मात्र मला पूर्ण खात्री झाली होती की माझ्या आयुष्याशी निगडीत काहीतरी मोठे सत्य माझ्यापासून लपवले जात आहे. त्याच रात्री अनिल मला म्हणाले, बहुतेक लवकरच दादा मायदेशी परत येईल. मी आश्चर्याने विचारले, खरंच? अनिल म्हणाले, दादा आल्यानंतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे बोलताना त्यांच्या आवाजात थोडीशी काळजी होती. 3 दिवसानंतर अचानक दारात एक गाडी येऊन थांबली. संपूर्ण घरात शांतता पसरली. माझी सासू पटकन बाहेर पळत गेली. मी सुद्धा सासूच्या मागे मागे जाऊन दारात उभी राहिली. मी पाहिले तर अंगणात माझा नवरा राहुल उभा होता. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही तर पश्चाताप दिसत होता. राहुल घरात येताच त्याच्या आईला म्हणाला, आई, आज मला सगळं खरं खरं सांगू दे. मी अजून या खोटेपणात नाही जगू शकत. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागले. घरात सगळेजण एकदम शांत बसले होते. कोणीही काहीही बोलत नव्हते. राहुलने माझ्याकडे बघितले आणि तो म्हणाला, मला माफ कर, मला तुझी माफी मागायची आहे. तुझ्यासोबत जे काही झालं त्याला सगळ्यात जास्त जबाबदार मी आहे. मी तुला खरं न सांगताच या नात्यात बांधले आणि हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. माझे डोळे भरून आले, पण मी शांतपणे उभे होते. राहुल पुढे म्हणाला, परदेशी जायच्या अगोदरच माझं लग्न तिकडे झालं होतं. माझी बायको तिकडे राहते आणि आम्हाला एक मुलगासुद्धा आहे. ही गोष्ट मी आईला कधी सांगू शकलो नाही, कारण मला भीती वाटत होती की माझी आई या नात्याला कधीच स्वीकार करणार नाही. आईला वाटलं की माझं हे लग्न मला परत घेऊन येईल, पण मी खूप पुढे गेलो होतो. मी तुझं आयुष्यसुद्धा नरक बनवलं आहे. माझ्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, माझ्याकडून सुद्धा एक खूप मोठी चूक झाली. मी माझ्या हट्टापुढे एका मुलीचं आयुष्य पणाला लावलं. राहुलने बॅगेतून एक फाईल काढली आणि माझ्यासमोर ठेवत म्हणाला, या फाईलमध्ये सगळे कायदेशीर कागदपत्र आहेत. मी तुला या नात्यातून पूर्णपणे मुक्त करतो. इथून पुढे तुझ्यावर कसलाही अन्याय होणार नाही. तुझ्या आयुष्याचा निर्णय तू स्वतः घे आणि तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. असे म्हणत त्याने मान खाली घातली. सगळ्या घरात शांतता पसरली. तेवढ्यात अनिल पुढे आले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, वहिनी, मी सुद्धा खरी परिस्थिती माहीत असून सुद्धा काही न बोलून खूप मोठी चूक केली आहे. मला असं वाटलं होतं की दादा परत येऊन सगळं काही ठीक करेल,
पण असं झालं नाही. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. मला फक्त एवढंच वाटतं की इथून पुढे तरी तुमच्या आयुष्यात कसल्या प्रकारचे दुःख आणि मजबुरी नसावी. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो फक्त आणि फक्त तुमच्या आनंदासाठी असावा. मी कायम तुमच्यासोबत उभा असेन. मी इकडे तिकडे बघितलं आणि पुन्हा गावाकडे बघितलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राहुलने दिलेली ती फाईल माझ्या हातात होती. माझी सासू जमिनीवर बसून रडत होती आणि राहुल बाजूला खाली मान घालून अपराधासारखा उभा होता. त्यावेळी माझ्याकडे 2 मार्ग होते. एक तर नेहमीसारखं स्वतःच्या नशिबाला दोष देत रडत राहणे किंवा मग एक नवीन मार्ग निवडणे. मी माझे डोळे पुसले आणि ती फाईल टेबलवर ठेवली. मी राहुलच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, राहुल, तुम्ही माझी माफी तर मागितली, पण इतके महिने ज्या भीतीत, ज्या एकटेपणात मी दिवस घालवले आहेत, त्याचा हिशोब कुठली माफी देऊ शकत नाही. तुम्ही फक्त एक खोटं बोलला नाही, तर एका व्यक्तीच्या आयुष्यातले फार महत्त्वाचे दिवस हिरावून घेतले. मला तुमच्या आजादीची भीक नको आहे. हा माझा अधिकार आहे, जो मी स्वतः घेत आहे. असे म्हणत मी लगेच त्या सोडचिठ्ठीच्या कागदांवर सही केली. तेवढ्यात माझी सासू पुढे येत माझा हात थांबवत म्हणाली, सुनबाई, मला माफ कर. हे घर सोडून जाऊ नकोस. आम्ही तुझं लग्न अनिलसोबत. त्यांना मी पुढे बोलून न देता त्यांचा हात माझ्या हातातून सोडवला आणि म्हणाले, आई, नात्यांचा सौदा होत नाही. तुम्ही तुमच्या हट्टापायी एका चुकीच्या नात्याला लपवण्यासाठी माझा वापर केलात आणि आता एका नवीन नात्यात मला अडकायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या आईबाबांना फोन करून सगळी हकीकत सांगितली. माझे बाबा आणि माझा दादा घरी आले. त्यावेळेस ते खूप रागात होते. माझे वडील राहुलला म्हणाले, आम्ही आमच्या मुलीला चांगलं आयुष्य घालवण्यासाठी तुमच्यासोबत लग्न करून पाठवलं होतं. तुमच्या या खोटारड्या नात्यात अडकवण्यासाठी नाही. तेवढ्यात अनिल पुढे आला आणि माझ्या घरातल्या लोकांच्या समोर हात जोडत म्हणाला, काका, जे झालं ते चुकीचं झालं. मला माहिती आहे वहिनीवर किती अन्याय झाला आहे. मी वहिनीसोबत कायम उभा राहीन. अनिल आता मोठ्या माणसांसारखा बोलत होता. त्याने त्याच्या आईच्या आणि भावाच्या विरोधात जाऊन माझ्या घरच्यांची साथ दिली. त्यानंतर मग मी त्या घरातून माझे सामान घेऊन बाहेर आले. जाताना अनिल दारात उभा होता. तो हळू आवाजात म्हणाला, वहिनी, आयुष्यात कधीही तुम्हाला एका चांगल्या मित्राची गरज वाटली तर नेहमी लक्षात ठेवा, तुमचा हा धीर कायम तुमच्यासोबत उभा राहील. त्यावर मी हसून फक्त एवढंच म्हणाले, धन्यवाद अनिल. तुम्ही मला या घरात राहताना कधीच एकटेपणा जाणवून दिला नाही. पण आता मला माझी नवीन ओळख बनवायची आहे. त्यानंतर मी माझ्या माहेरी आले आणि त्याच वेळी मी ठरवलं की माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार. मी शिक्षक पदाची परीक्षा देऊन पास झाले. त्यानंतर एका सरकारी शाळेत मला शिक्षिका म्हणून नोकरी लागली. या घटनेला आता 2 वर्ष उलटून गेली. मी आता पूर्ण स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगणारी महिला बनले होते. एक दिवस मला हॉटेलमध्ये चहा पित असताना अनिल भेटला. तो त्याचा घरगुती व्यवसाय स्वतः एकटा सांभाळत होता. राहुल आता परदेशात सेटल झाला होता, तर माझी सासू तिच्या कृत्यावर पश्चाताप करत राहिलेलं आयुष्य जगत होती. अनिलने मला विचारलं, वहिनी, तू मला आणि दादाला माफ केलंस का? मी शांतपणे चहाचा घोट घेत म्हणाले, माफी खूप मोठा शब्द आहे. जर ते सगळं झालं नसतं तर मी आजसुद्धा 4 भिंतीच्या आत स्वतःची ओळख शोधत राहिले असते. पण त्या घटनेनंतर मला माझी नवीन ओळख मिळाली.